नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल. बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी आहे. अजित पवार यांच्याकडे देवगिरी बंगलाच आता राहणार आहे. शिंदे फडणवीस सरकारने हा मोठा निर्णय घेतलेला आहे. उपमुख्यमंत्र्यांसाठी जो बंगला असतो तो अजित पवारांकडेच राहणार आहे. सागर बंगल्यावर फडणवीसांचा मुक्काम असणार आहे. तर सरकार बदललं मात्र बंगले बदलणार नाहीये. तर शिंदे आणि फडणवीस सरकारने हा मोठा निर्णय घेतलेला आहे. विरोधी पक्षनेत्याकडे देवगिरी बंगलाच राहणार आहे. अजित पवार देवगिरी बंगल्यातच राहतील. मलबार हिल येथील देवगिरी बंगला हा अजित पवार यांनाच देण्यात येणार असल्याचं कळतंय. तर अजित पवार यांनी देवगिरी बंगला कायम राहावा यासाठी देवेंद्र फडणवीस यांना 2 वेळा पत्र लिहून विनंती केली आणि त्यानंतर आज राज्य सरकारने देवगिरी बंगला अजित पवार यांना मिळणार असल्याचा शासकीय परिपत्रक काढण्यात आलेला आहे. या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय. अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी तुषार उपनवर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. तुषार, उपमुख्यमंत्र्यांसाठी जो बंगला असतो तो आता विरोधी पक्ष नेत्यांकडेच असणार आहे. काय सविस्तर अपडेट? तर आमचे प्रतिनिधी तुषार यांच्यापर्यंत आपला आवाज पोहोचत नाहीये. मात्र या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय. शिंदे आणि फडणवीस सरकारने हा मोठा निर्णय घेतलेला आहे. उपमुख्यमंत्र्यांसाठी जो बंगला असतो तो आता विरोधी पक्ष नेत्याकडे असणार आहे. म्हणजेच अजित पवारांकडे हा बंगला असणार आहे. सागर बंगल्यावर फडणवीसांचा मुक्काम असणार आहे. मलबार हिल येथील देवगिरी बंगला हा अजित पवार यांनाच देण्यात येणार आहे. अजित पवार यांनी देवगिरी बंगला कायम राहावा यासाठी देवेंद्र फडणवीस यांना 2 वेळा पत्र लिहून विनंती केली आणि त्यानंतर आता राज्य सरकारने हा निर्णय घेतलेला आहे. वळूयात पुढच्या बातमीकडे. दिल्लीमध्ये शिवसेना खासदार केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतलेली आहे. राज्यातल्या विविध विषयांवर हे खासदार अमित शहांसोबत महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आलेली आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी शहा यांना पत्र देण्यात आलं. तर शिवसेनेचा वेगळा गट स्थापन झाल्यानंतर पहिल्यांदाच ही भेट झाली आहे. तर आपण पाहतोय शिंदेगड खासदार आणि अमित शहांमध्ये ही भेट झालेली आहे. दिल्लीमध्ये शिवसेना खासदार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट झाली. राज्यातल्या विविध विषयांवर हे खासदार अमित शहांसोबत महत्त्वपूर्ण चर्चा यावेळी करण्यात आली. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी शहा यांना पत्र देण्यात आलं असल्याचं देखील कळतंय. शिवसेनेचा वेगळा गट स्थापन झाल्यानंतर पहिल्यांदाच ही भेट झालेली आहे. गृहमंत्री आदरणीय अमित शाह साहेबांना आम्ही सर्वजण खासदार भेटलो. विषय जो महाराष्ट्रातला आणि मराठी माणसाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा विषय जो केंद्र सरकारकडे कित्येक दिवस प्रलंबित आहे तो मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याच्या संदर्भात. त्याकरता आज आम्ही त्यांची भेटीची वेळ मागितली होती आणि त्यांनी आज आम्हाला भेट दिली आणि त्यांनी पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिलेला आहे. आणि लवकरात लवकर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची प्रक्रिया पूर्ण करून ते घोषित करण्यात येईल असं त्यांनी आम्हाला रिस्पॉन्स त्यांनी केलेला आहे. आणि आता बातमी आहे काय झाडी काय डोंगर फेम शहाजी बापूंच्या नव्या डायलॉग बाजीची. राष्ट्रवादीकडे काम घेऊन गेलो तर राष्ट्रवादीवाले मारक्या म्हशीसारखं बघायचे असं म्हणत शहाजी बापू पाटलांनी जोरदार घणाघात केलेला आहे. तर आम्हाला राष्ट्रवादीच्या दावणीला बांधलं होतं आणि एनसीपीने राज्याची तिजोरी खाली केली अशी ही टीका शहाजी बापू पाटलांनी केली आहे. दारादारात गेलतो, गावागावात गेलतो, चौकात चौकात गेलतो आणि भरसभेत आम्ही सांगितलं होतं की येणारं सरकार ही भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचं सरकार येणार आहे. आम्ही तुमची कामं करू. मतं मोजून झाली साहेब. आमच्या अंगावर गुलाल टाकला होता. गुलालाची कापडं अजून धुयाची झाली नाही ते तोपर्यंत आम्हाला फरफटत वडत तुम्ही घेऊन गेला. राष्ट्रवादी दावणीला बांधली. पंचवीस वर्षानं झपटत कसं जुळलं एकदा. आणि गेलो साहेब मी त्या राष्ट्रवादीकडं. त्याचा पक्ष सोडलेला मारक्या बायलावरच बघायची. आता जायला भाडायची
आय काँग्रेसकडे गेलो, उगा पक्ष सोडला. आणि आता एक मोठी बातमी, 2 दिवसात मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता आहे. कारण ठाकरे आणि शिंदे गटाची सुप्रीम कोर्टात याचिका दाखल आहे आणि या याचिकेवर सुनावणी पार पडल्यानंतर या निकालानंतर मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता वर्तवण्यात येते. 2 दिवसात मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता निर्माण झालेली आहे. त्यामुळे आता 2 दिवसात मंत्रिमंडळ विस्ताराची घोषणा होते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ठाकरे शिंदे गटाची सुप्रीम कोर्टात याचिका दाखल आहे आणि त्या याचिकेवर सुनावणीनंतर निकालानंतर मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता वर्तवण्यात येते. या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय. बऱ्याच दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्राचं ज्याकडे लक्ष लागलेलं आहे ते म्हणजे खातेवाटप, मंत्रिमंडळ विस्तार आणि आता 2 दिवसात मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता वर्तवण्यात येते. ठाकरे शिंदे गटाची याचिका ही सुप्रीम कोर्टात दाखल आहे आणि त्या याचिकेवर सुनावणी पार पडल्यानंतर त्या निकालानंतर मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता असल्याची सूत्रांनी माहिती दिलेली आहे. या क्षणाची अतिशय मोठी बातमी. त्यामुळे आता मंत्रिमंडळ विस्तार या येणाऱ्या 2 दिवसात होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण संपूर्ण महाराष्ट्राचंच नव्हे तर संपूर्ण देशाचं याकडे लक्ष लागलेलं आहे आणि याबाबत अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. उदय, 2 दिवसात मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता आहे का? काय सविस्तर अपडेट? सगळ्यात प्रथम आपण एक सिक्वेन्स पाहायला पाहिजे, तो म्हणजे उद्या सुप्रीम कोर्टामध्ये महत्त्वाचा निकाल घोषित केला जाणार आहे. ठाकरे गटाकडनं आणि शिंदे गटाकडनं ज्या याचिका दाखल केलेल्या आहेत त्यावरती सुप्रीम कोर्ट महत्त्वाचा निकाल जो आहे तो जाहीर करणार आहे. त्याचबरोबर उद्या मुंबईमध्ये मंत्रालयामध्ये राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे आणि राज्य मंत्रिमंडळाची बैठक संपल्यानंतर लगेच विधान भवनामध्ये विधिमंडळ कामकाजाची महत्त्वाची बैठक होणार आहे. जेव्हा विधिमंडळ कामकाजाची बैठक म्हणजे BSCची बैठक जेव्हा बोलवली जाते तेव्हा साहजिकच येणाऱ्या अधिवेशनाची तारीख आणि कालावधी जो आहे तो घोषित केला जातो आणि ही बैठक जी आहे ती पावसाळी अधिवेशनाच्या अगोदर घेतली जात आहे. जर का ही बैठक घेतली जात आहे तर याचे स्पष्ट संकेत हे आहेत की येत्या आठवडाभराच्या आतमध्येच पावसाळी अधिवेशन जे आहे ते घेतलं जाणार आहे. जर का पावसाळी अधिवेशन राज्य सरकार बोलवत असेल, घेत असेल, तसं नियोजन करत असेल तर हे स्पष्ट संकेत आहेत. ते म्हणजे पुढील 2 दिवसांमध्ये राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार जो आहे तो होणार आहे. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार यासाठी लवकर केला जाणार आहे जेणेकरून जे मंत्री असतील, जे नव्याने मंत्री बनतील त्यांना त्यांच्या मंत्रालयाचा म्हणजेच खात्यांचा अभ्यास नीट करता येतील 2-3 दिवसांमध्ये आणि त्यानंतर ते थेट विधिमंडळामध्ये पटलावरती विरोधकांच्या प्रश्नांचा सामना करू शकतील जेणेकरून त्यांना उत्तर देता येईल. ही एकूणच संसदीय कार्यप्रणालीचा प्रकार आहे, एक नियोजन आहे असं आपण म्हणू शकतो आणि त्यानुसारच राज्य सरकार जे आहे ते आता तयारीला लागलेलं आहे. उद्या त्यांनी BSCची महत्त्वाची बैठक बोलवलेली आहे. जेव्हा विधिमंडळ कामकाज समितीची बैठक बोलवली जाते तेव्हा विधिमंडळाचं कामकाज आणि एकूणच कालावधी तारीख ह्या घोषित केले जातात. जर त्या घोषित करत असेल तर निश्चितच राज्य मंत्रिमंडळाची येणाऱ्या काळात मंत्रिमंडळ विस्तार होतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. उदय, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. दरम्यान वळूयात पुढच्या बातमीकडे. तिकडे नवी दिल्लीमध्ये नॅशनल हेराल्डच्या कार्यालयावर ईडीनं धाड टाकलेली आहे. याच प्रकरणात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची चौकशी करण्यात आली होती. मध्य दिल्लीतील ITO इथल्या नॅशनल हेराल्डच्या कार्यालयावर छापे टाकले जात आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार देशभरात 10 ते 12 ठिकाणी छापे टाकले जात आहेत. दरम्यान ईडीनं मुंबईतल्या 3 ठिकाणी छापे मारलेले आहेत. यामधले 2 छापे हे राऊत प्रकरणी असून नॅशनल हेराल्ड प्रकरणी 1 ठिकाणी छापा टाकण्यात आलेला आहे. ईडीकडून आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ही छापेमारी सुरू आहे. ईडीनं मुंबईमध्ये देखील छापे टाकलेले आहेत. 2 छापे हे राऊत यांच्या प्रकरणी असून तर 3रा छापा हा नॅशनल हेराल्ड प्रकरणी टाकण्यात आलेला आहे. आणि आता बातमी बीडमधून. बीड जिल्ह्यात ऊसतोड मजुरांच्या मुलांच्या कुपोषणाच्या प्रश्नानंतर आता कुपोषण मुक्तीसाठी काम करणाऱ्या ग्रामीण भागातील अंगणवाड्यांच्या दुरावस्थेचा विषय समोर आलाय. अंगणवाडीच्या मोडकळीस आलेल्या वर्गखोल्या, तुटलेल्या भिंती आणि गळणारे पत्रे यामुळे अंगणवाडीमध्ये जाणाऱ्या चिमुकल्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. त्यामुळे पालकही मुलांना शाळेत पाठवत नाहीयेत. गेल्या 10 वर्षापासून ही इमारत दुरुस्त करा अशी मागणी पालकांकडून करण्यात येत होती. मात्र प्रशासनाकडून पालकांच्या या मागणीकडे दुर्लक्ष केलं गेलं. अंगणवाडी गळत आहे आणि पडायला झालेली आहे. आज 10 वर्षापासून ह्या अंगणवाडीला कुणीच लक्ष द्यायला तयार नाही. मग मुलं काही पाठवत नाहीत. मग काय करायचं आम्ही नेमकं? ह्या अंगणवाडीची बैठक व्यवस्था नसल्यामुळे आम्ही कसं बसू शकतो? आम्हाला भीती वाटते ना. एकतर हे शेतामध्ये अंगणवाडीत साप असतात इथं, परत आणखीन रोडवर असल्या येण्यामुळं बालकं घाबरतात. आमची मागणी आम्हाला तात्काळ अंगणवाडी द्यावी.
तर भिंती पडायला झालेल्या आहेत आणि पावसात तर इतकी त्याची दुरावस्था होती ना की अक्षरशः मुलांना पाठवायचं म्हणजे जीवासमुखी धरल्यासारखंच होतं, कारण पाठवता आम्हाला इच्छाच होत नाही पाठवायला. तर खाली उकिरा आलेला आहे, उंदरं सगळे लागलेले इथं आणि ती कधीही पडू शकतात. तर सरकारकडे फक्त एवढी विनंती आहे की त्यांनी तात्काळ म्हणजे ते इमारतीचं काम करून घ्यायलाच पाहिजे. ती भीती वाटते आम्हाला, त्याच्या कुठे लेक बारकी मुलगी येते ती मग भीती वाटते येण्याची, पाठवतच नाहीत आम्ही. अंगणवाडीच्या मॅडम सारख्या येतात बोलवायला पण आम्ही पाठवतच नाहीत. दरवर्षी आपण कमीत कमी 200 ते 300 अंगणवाड्या मंजूर करत आहोत. तर त्यांना कसलाही त्रास होणार नाही याची आपण काळजी घेतो व सुरक्षित ठिकाणीच बालकांना बसण्याच्या सूचना आम्ही जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्यांना दिलेल्या आहेत. हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील माझोड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या इमारतीची दुरावस्था झाली आहे. वर्गखोल्यांच्या नावाखाली येथे केवळ पडक्या इमारतीचे भग्नावशेष आहेत. इयत्ता 1ली ते 7वीच्या जवळपास 200 विद्यार्थ्यांना केवळ 3च साधारण दुरुस्ती केलेल्या खोल्या आहेत. त्यामुळे ऐन पावसाळ्यात काही चिमुकल्यांना चक्क बाहेर बसून शिक्षण घ्यावं लागतंय. मी जेव्हा 4थीपासून शाळेत आलेलो तेव्हा ही शाळा फुटकी तुटकी होती आणि आमच्या वहीवर वगैरे इथं पाणी पडत होतं. तेव्हापासून काही बदल झालेला नाही. आम्ही टीव्हीत पाहतो किती चांगल्या शाळा असतात, आमची शाळा अशी काऊन नाही बरं. ग्राउंडमध्ये खूप चिखल असतो, मुलांना व शाळेत येताना खूप प्रॉब्लेम होते आणि ड्रेस खूप घाण होतो. वर्गात बसल्याच्या नंतर अभ्यास करताना जर पाऊस आला तर वर्गात लिहिताना खूप प्रॉब्लेम होते आणि सर्व वर्गात पाणी गळतो. माझी विनंती अशी आहे की आमची शाळा पण दुरुस्ती करावी. तर शाळेत बसायला जागा नाही, पूर्ण घाण आहे, पाणी साचलेलं आहे, शाळेत पाणी बाहेर काढता येत नाही. आणि ज्या मागं 3-4 वर्षापूर्वी शाळेचं काम आलं होतं ते काम अपूर्ण आहे, ते पूर्ण करून देण्यात यावं. प्रशासनाकडे आमची एवढीच मागणी आहे. मागे 2-3 वर्षापूर्वी दोन खोल्याची मंजुरी मिळाली होती. ते बांधकाम अर्धावट राहिलेलं आहे. पण एका महिन्याच्या आतच त्याचं प्लास्टर वगैरे गळून पडत होतं. ते धोकादायक असल्यामुळं हे 4 खोल्यामध्येच 7 वर्गाची ॲडजस्टमेंट चालू आहे. बातमी नाशिकमधून. लहान मुलींचं अपहरण करून परराज्यात विकणाऱ्या टोळीला ओझर पोलिसांनी जेरबंद केलंय. अल्पवयीन मुलींना फूस लावून विकणाऱ्या या टोळीचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आलंय. नाशिक ग्रामीण पोलिसांनी गुजरात आणि मध्य प्रदेशमधून या टोळीला अटक केली आहे. ओझरमध्ये 2 महिन्यात 2 मुलींचं अपहरण झालं होतं. अपहरण करतानाचा व्हिडिओ न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलाय. या प्रकरणात ओझर पोलीस गुन्हे शोध पथकानं 4 आरोपींना अटक केली असून आरोपींमध्ये 2 महिला 2 पुरुषांचा समावेश आहे. आरोपींनी पंचवटी, सातपूर, फुलेनगर इथल्या देखील मुलींना फूस लावून पळवून नेल्याची कबुली दिली आहे. तर अपहरण करण्यात आलेल्या सर्व मुली या 10 ते 12 वयोगटातील आहेत आणि या आरोपींना पकडण्यासाठी ओझर गुन्हे शोध पथक 5 दिवस गुजरात आणि मध्य प्रदेशात तळ ठोकून होतं. ऑपरेशन मुस्कान असं याला नाव देण्यात आलं होतं. मला प्रियंकाने नेलं होतं फसून. ती म्हणते माझ्यासोबत चाल, म्हटले नको मला न्यायचं. मग तिने मला साडी दिली घालून, तिने फसून नेलं. तिला पळून नेले फसवून. तिला आम्ही म्हणजे सिटी कॅमेऱ्यामध्ये बघितलं. दोन्ही मुलींनी नेलं, एक बाई आणि एक मुलीने त्यांनी पळून नेले, फसून नेलं. हे घेऊन देतो लालचपणा लावून तिला नेले फसून तिकडं लांब गावाला. लग्न हे असं करून दिलं तिच्या संग आणि असं घरात माणूस आला का ओळखीचं लपून ठेवायचे. मग आता आम्ही गेलो तिकडं, ते तिथले माणसं आम्हाला येऊन नव्हते देत. हिला लपून ठेवलं होतं. मग पोलीस साहेबांनी सोडून घेतलं तिला. आमच्यावर दगडाचं हे अत्याचार केला तिकडं. आपल्यासोबत ऑपरेशन मुस्कान राबवणारे नाशिक जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील हे स्वतः आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी बोलूया नेमकं हे ऑपरेशन कसं राबवण्यात आलं आणि नेमकी ही या आरोपींची मोडस नेमकी कशी होती हे सगळं जाणून घेण्यासाठी आपण अधीक्षकांशी बोलूया. सर, सर्वप्रथम न्यूज 18 लोकमतच्या वतीनं आपलं अभिनंदन. एक मोठी कारवाई आपल्याकडनं केली गेली आहे. कशा प्रकारचं कारवाई आपल्याकडनं करण्यात आली, कसं हे ऑपरेशन राबवण्यात आलं? धन्यवाद. आपण ऑपरेशन मुस्कानच्या अंतर्गत ओझर पोलीस स्टेशन येथे एक 14 वर्षाची मुलगी जी आहे तिचं अपहरण झाल्याचं आपल्याकडे गुन्हा दाखल होता. त्याच्या अंतर्गत आपण माहिती प्राप्त करून घेतली की बाबा हे कोणी केलं होतं कृत्य. सदर आरोपी जो आहे त्याची आपल्याला माहिती मिळाल्यानंतर आपण याच्यात वेगवेगळ्या टीम तयार केल्या आणि त्या वेगवेगळ्या ठिकाणी आपण पाठवल्या होत्या. याच्यात एक आपल्याला अशी माहिती मिळाली होती की एक MP बॉर्डरच्या इथे एक महिला आहे जिच्या मार्फतीनं ही जी
अपहरण झालेली मुलगी होती तिला गुजरात किंवा MP इथे पाठवण्याची शक्यता आहे. त्याच्या आपली माहिती प्राप्त झाल्या आपण टीम ज्या आहेत त्या तिथे रवाना केल्या होत्या. त्यांच्याकडून माहिती जी प्राप्त झाली पुढे मग आपण तिथे ती आरोपी जी आहे तिला ताब्यात घेतलं, परंतु तोपर्यंत ती मुलगी जी आहे ती पुढे देण्यात आली होती. तिच्याकडून मग चौकशीमध्ये ज्यावेळेला माहिती मिळाली तर टीम मग आधी गुजरातला गेली. गुजरातवरून MP मध्ये एके ठिकाणी गेली व तिथे आपल्याला ही मुलगी जी आहे ती सापडली. ही लहान मुलीचं ही 14 वर्षाची मुलगी होती. तिचे लग्न करण्याची तयारी तिथे चालली होती. मग नंतर पोलिसांनी त्वरित तिथे कारवाई करून लहान मुलीला परत सुखरूप आपण तिच्या कुटुंबाबरोबर दिलं. त्याचबरोबर याच्यात आपल्याला जे आरोपी जे आहेत ज्यांना आपण अटक केली त्यांच्याकडून जी माहिती प्राप्त झाली त्यानुसार ही कुठेतरी एक मोठी टोळी जी आहे ती कार्यान्वित होती. याच्यामध्ये ही टोळी लोकल सोर्सेस जे आहेत त्यांच्याकडून या लहान मुली जे आहेत ते अपहरण त्यांचे करायचे व हे जे लोकल सोर्सेस होते त्यांना काही ठराविक थोडीफार रक्कम दिली जायची व पुढे या लग्नासाठी या वेगवेगळ्या ठिकाणी या मुली विकल्या जायच्या. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. आणि आता एक मोठी बातमी. खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यावर शासनाच्या फसवणुकी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. वैभव खेडेकर यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झालाय. शासनाची फसवणूक केल्याबाबत हा गुन्हा दाखल झालेला आहे. खेडेकर हे खेडचे माजी नगराध्यक्ष आहेत. खासगी वाहनात त्यांनी शासकीय खर्चातून इंधन खरेदी केलं आणि शासकीय खर्चातून 5 लाखांचं डिझेल त्यांनी वापरलं आणि त्याच प्रकरणी आता त्यांच्यावर शासकीय फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय. खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यावर शासनाच्या फसवणुकी प्रकरणी गुन्हा दाखल झालाय. वैभव खेडेकर यांच्यावर हा फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला असल्याचं कळतंय. वळूयात पुढच्या बातमीकडे. उद्यानाला एकनाथ शिंदेंचं नाव देण्याचा प्रयत्न करणाऱ्या पुण्यातील माजी नगरसेवकाला मुख्यमंत्र्यांनी चांगलंच खडसावलंय. मुख्यमंत्र्यांनी या उद्यानाचं उद्घाटन तर केलं नाहीच, मात्र खुशमस्करी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या नगरसेवकाला देखील चांगलंच खडसावलंय. व्यक्तिपूजा करणाऱ्या नेत्याचे मुख्यमंत्र्यांनी टोचले कान. शिंदेंचं नाव दिलेल्या उद्यानाच्या उद्घाटनाला नकार. हडपसरच्या बागेला आनंद दिघेंचं देणार नाव. नेत्यानं कितीही नाही म्हटलं तरी नेत्याला देव मानणारे कार्यकर्ते काही कमी नाहीत. पुण्याचे माजी नगरसेवक नाना भानगिरेही त्याला अपवाद नाहीत. हडपसर भागात नाना भानगिरे यांनी एक उद्यान उभारलं. या उद्यानाला त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव दिलं. जेव्हा एकनाथ शिंदे यांना ही बाब समजली तेव्हा त्यांनी उद्यानाचं उद्घाटन करायला नकार दिला. शिवाय नाना भानगिरेंचे कानही टोचले. महानगरपालिकेच्या उद्यानाला शास्त्रज्ञ समाज सुधारकांची नावं देण्याचा नियम असताना सुद्धा भानगिरे यांनी एकनाथ शिंदे यांचं नाव देण्याचा घाट घातलेला होता. मुख्यमंत्र्यांनी सुनावल्यानंतर नाना भानगिरे यांना सुद्धा उपरती झाली आहे. जे प्रशासकीय नाव ठरवेन ते ह्या गार्डनला नाव त्या ठिकाणी देण्यात येणार आहे. त्याच्यामध्ये CM साहेबाचे कुठलीही चूक नाही. जे केले ते मी केले. CM साहेबांना यातलं काही माहिती नाही आहे. नेत्याच्या प्रेमामध्ये कार्यकर्ते वाहवत जातात. नेत्यासाठी नियम आणि संकेत पायदळी सुद्धा तुडवतात. आज एकनाथ शिंदेंनी अशाच कार्यकर्त्याला सुनावलंय. त्यामुळेच पुढच्याला ठेच मागचा शहाणा याप्रमाणे इतर कार्यकर्ते या सगळ्या प्रकारानंतर आता बोध घेतील अशी माफक अपेक्षा. वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रिपदाची शपथ घेऊन 1 महिना झाला, मात्र अद्यापही मंत्रिमंडळ विस्तार न झाल्यामुळे औरंगाबादमधल्या पठ्ठ्यानं स्वतःला सामाजिक न्याय मंत्री घोषित केलंय. या पठ्ठ्याचं नाव भारत आसाराम फुलारे असं आहे. त्यानं स्वतःच्या गाडीला बॅनर लावल्यानं तो सर्वत्र चर्चेचा विषय ठरलाय. दरम्यान महाराष्ट्राच्या विविध समस्या वाढत असल्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेवर पोरकेपणाची वेळ आली आहे. यामुळे मी जनतेच्या हितासाठी स्वतः सामाजिक न्याय मंत्री म्हणून घोषित करून जनतेच्या न्याय आणि हक्कासाठी लढण्याची शपथ घेतल्याचं या पठ्ठ्यानं सांगितलंय. आर्य कारणास्तव
त्यामुळे विविध विभागातील विविध लोकांच्या समस्या विविध विभागाचे मंत्री हे सोडत होते आणि हे मंत्रीच नसल्यामुळे लोकांच्या समस्या ह्या ताटकळत चालल्या, समस्या प्रलंबित होत आहे आणि त्यामुळे महाराष्ट्राची जनतेवर परत एक पोरकेपणाचं संकट आलेलं आहे. म्हणून आता त्यातून जनतेतूनच मंत्रिपद निवडायची आता गरज दिसते. म्हणून मी सुरुवात माझ्यापासून केली. रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्याला जोडणाऱ्या खेडमधील रघुवीर घाटातील रस्ता खचलाय. हा रस्ता खचल्यानं हायवे वाहन चालकांसाठी आता मृत्यूचा सापळा बनलाय. या खचलेल्या रस्त्याचा भाग कोणत्याही क्षणी दरीत कोसळून मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्याला जोडणाऱ्या रघुवीर घाटाची काय परिस्थिती झालेली आहे बघा. हा घाट या ठिकाणी 7 ते 8 फूट असा खचलेला आहे आणि अक्षरशः हा दरीकडच्या बाजूला हा खचलेला भाग आहे. त्याच्यामुळं खूप भयानक परिस्थिती जी आहे ही या ठिकाणी निर्माण झालेली पाहायला मिळते. पावसाचा जो ओघ होता इतका मोठ्या प्रमाणात होता की पावसाच्या पाण्यामुळं रस्त्याची संरक्षण भिंत देखील या ठिकाणी वाहून गेलेली दिसते. अक्षरशः रस्त्याचं जे सिमेंट आहे ते सुद्धा या ठिकाणी उखडून गेलेलं पाहायला मिळते. आणि हा जो घाट आहे हा 2 जिल्ह्याला जोडणारा प्रमुख जिल्हा मार्ग आहे आणि जी दरड कोसळते वारंवार या ठिकाणी जे आहेत हे दरडी कोसळण्याचा धोका असतो. त्याच्यामुळे ह्या घाटाला पर्यटनासाठी 2 बंदी घालण्यात आली होती. परंतु घाटाच्या पलीकडचे जी 20 गावं आहेत 19-20 गावं आहेत त्यांच्यासाठी हा रस्ता जो आहे हा खुला आहे. आणि आता एक मोठी बातमी येते. राष्ट्रवादीचे नेते हे राजभवनावर दाखल झालेले आहेत. सरकार बेकायदा असल्याची तक्रार राष्ट्रवादीचे नेते करणार आहेत. एनसीपीनं राज्यपालांकडे सरकार विरोधात तक्रार केलेली आहे. या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय. राष्ट्रवादीचे नेते हे राजभवनावर दाखल झालेले आहेत आणि त्याची काही दृश्य देखील आपल्या समोर आलेली आहेत. सरकार बेकायदा असल्याची तक्रार राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलेली आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी राज्यपालांकडे ही तक्रार केली आहे. सरकार विरोधात तक्रार करण्यात आलेली आहे. या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय आणि त्याचीच काही दृश्य देखील समोर आलेली आहेत. जयंत पाटील, अजित पवार, छगन भुजबळ या दृश्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. राष्ट्रवादीचे नेते हे राजभवनावर दाखल झाले आणि त्यानंतर सरकार बेकायदा असल्याची तक्रार राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून राज्यपालांकडे करण्यात आलेली आहे. एकंदरीतच सरकार विरोधात राष्ट्रवादीनं तक्रार केलेली आहे. या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय. राष्ट्रवादीचे नेते राजभवनावर दाखल झाले. त्यांनी राज्यपालांची भेट घेतली आणि राज्यपालांकडे सरकार विरोधात तक्रार करण्यात आलेली आहे. सरकार बेकायदा असल्याची तक्रार राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलेली आहे. यामध्ये विरोधी पक्षनेते अजित पवार, जयंत पाटील, छगन भुजबळ देखील आपल्याला या दृश्यांमध्ये पाहायला मिळत आहेत. राष्ट्रवादीकडून राज्यपालांकडे सरकार विरोधात तक्रार करण्यात आलेली आहे. अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विनोद राठोड आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. विनोद, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सरकार विरोधात राज्यपालांकडे तक्रार केली असल्याचं पाहायला मिळत आहे. काय सविस्तर अपडेट? नक्की विरोधी पक्षनेते अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे काही नेत्यांनी सरकारच्या विरोधात मोर्चा खोलला आहेत आणि हे सरकार घटनाबाह्य असल्याचा या ठिकाणी आरोप या ठिकाणी केला आहे. आणि त्या प्रकरणामध्ये महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली आहे आणि या भेटीमध्ये 2 नेत्यांचं मंत्रिमंडळ म्हणजे उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री अशा 2 नेत्यांचंच मंत्रिमंडळ आहे. त्यामुळे हे मंत्रिमंडळ घटनाबाह्य आहे आणि राज्यातील जी कामकाज आहे त्यावर कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी निर्णय घेत नाही आणि मोठमोठे जे विषय आहेत ते मार्गी लागत नाही. अनेक जे निधी विकास कामाचे निधी आहेत त्यांनाही या ठिकाणी स्थगिती दिली जाते. यासारखे अनेक विषय घेऊन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली आहे आणि त्या भेटीदरम्यान राज्य सरकारची जी एकंदरीत कामकाजाची जी शैली आहे त्यावरही त्या ठिकाणी लक्षवेधना केली आहेत. आणि त्याचबरोबर हे सरकार कायद्यानुसार नाही, घटनाबाह्य आहे, कारण अजूनही मंत्रिमंडळ विस्तार झाला नाही असं या ठिकाणी त्या पत्रातून याआधी नमूद केलं आहे. आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेऊन यामध्ये हीच गोष्ट सांगण्यात येणार आहेत की राज्याचं जे मंत्रिमंडळ आहे तो विस्तार झाला नाही. अजून 2च जे नेते आहेत या ठिकाणी राज्य चालवत आहे, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री. जवळपास 1 महिन्यापेक्षा जास्तचा कालावधी लोटला आहे परंतु अजूनही राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार नाही. त्यामुळे विकास कामे जी आहेत ती मोठ्या प्रमाणात रखडली आहेत. अनेक विभाग जे आहेत त्या विभागामधील जी कामे आहेत ती होत नाही. मात्र याकडे सरकार मात्र लक्ष केंद्रित करत असतो. तो फक्त विकास निधीवर आणि विकासाची जी कामे आहेत त्यावर स्थगिती देण्याशिवाय दुसरं कुठलाही काम करत नाही असा आरोप विरोधी पक्षाकडून केला जात आहे. निश्चितच विनोद, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. आणि यासोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. मात्र लगेचच भेटणार आहोत स्पीड न्यूजमध्ये. पाहत रहा न्यूज 18 लोकमत.